संकष्टी चतुर्थीचे पवित्र व्रत केवळ उपासनेचा भाग नसून संकटावर मात करण्याची शक्ती देणारा विश्वास आहे. महिन्यातून एकदा येणारी संकष्टी चतुर्थी गणेशाच्या कृपादृष्टीचा दिवस मानला जातो. सायंकाळी चंद्रोदयानंतर व्रत सोडण्याच्या या परंपरेमध्ये भक्त बाप्पाला मोदक, दुर्वा आणि तांबडी फुले अर्पण करून आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतात. या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. तसेच उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त केले जाऊ शकतात. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात 2 संकष्टी चतुर्थी येत आहे. पहिली संकष्टी चतुर्थी ही रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी, तर दुसरी संकष्टी चतुर्थी ही सोमवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी येत आहे. संकष्टी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून देवारासमोर दिवा लावून मम सर्व संकट निवारणार्थ श्री सिद्धिविनायक पूजन करिष्ये असा मनाशी संकल्प करावा. गणपती बाप्पाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला जल आणि गंध, अक्षता लावाव्यात. बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. जास्वंदीचे लाल फूल किंवा इतर ताजी फुले वाहावीत. उकडीचे मोदक, तिळाचे लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेदरम्यान ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्ष यांचे पठण करावे. आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदयानंतरच सोडला जातो. चंद्रोदयाच्या वेळी चंद्राच्या दर्शनासाठी ताटात पाणी, थोडे दूध, अक्षता आणि तांबडी फुले घ्यावी. चंद्राला हे जल अर्पण करून श्री चंद्रदेवाय नमः असा जप करावा. त्यानंतर गणपतीची पुन्हा आरती करून प्रसाद ग्रहण करावा आणि उपवास सोडावा. दिवसभरात कोणाबद्दलही वाईट विचार किंवा निंदा करू नये. रात्री चंद्रोदयानंतर देवाला मोदकाचा नैवेद्य दाखवूनच उपवास सोडावा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उठशिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय